मेंदूची कार्यपद्धती. चांगला विचार कराल तर चांगले होईल, वाईट विचार कराल तर वाईट होईल. तुम्ही तेच बनणार आहात जे होण्याची तुमची इच्छा आहे किंवा जे होण्याची इच्छा तुम्ही बाळगता. मेंदू हे आपलं सर्वात किमती भांडवल आहे, कारण तो नेहमी आपल्यासोबत राहतो. परंतु त्याच्या चमत्कारिक शक्ती आपल्याला त्यावेळी मिळू शकतील ज्यावेळी आपण याचा उपयोग करायला शिकाल. आपले पहिले आपण पाहिले की आपल्या मेंदूचे दोन भाग आहेत, चेतन आणि तार्किक पातळी आणि अवचेतन म्हणजे अतार्किक पातळी. आपण आपल्या चेतन मनाने विचार करतो, सवयीने हेच विचार आपल्या अवचेतन मनात चालत जातात. हेच आपल्या विचारांच्या स्वरूपानुसार परिस्थिती तयार करण्याचे काम करते. आपलं अवचेतन मन आपल्या भावनेचं रचनात्मक स्थान आहे. चांगला विचार केल्यावर चांगला परिणाम मिळेल आणि वाईट विचार केल्यास वाईट परिणाम मिळेल. आपला मेंदू अशा प्रकारे काम करतो. आपण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवावी. एकदा का अवचेतन मनाने एखादा विचार स्वीकारला, तर तो तात्काळ त्यावर काम करू लागतो. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे अवचेतन मनाचा नियम चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या विचारांना समान लागू पडतो. जर या नियमाचा नकारात्मक स्वरूपात उपयोग केला, तर अपयश, कुंठित अवस्था आणि दुःखाची निर्मिती होते. याचा जर सकारात्मक उपयोग केला, तर हा सद्भावनापूर्ण आणि सृजनात्मक देखील होतो. या प्रकारच्या विचाराने निरोगी आरोग्य, यश आणि समृद्धी मिळते. योग्य पद्धतीने विचार केल्यास आपल्याला मानसिक शांती आणि निरोगी शरीर मिळते. आपण मानसिक पातळीवर ज्या गोष्टी खऱ्या समजू, आपलं अवचेतन मन त्याचा स्वीकार करतं आणि त्याला तशा प्रकारे आकार देतं. फक्त एकदा अवचेतन मनाने तशा विचारांचा स्वीकार करायला हवा. मग पहा, आपल्या अवचेतन मनाचा नियम आपल्याला इच्छित आरोग्य, शांती आणि समृद्धी मिळवून देईल. आपला आदेश मिळताच आपल्या अवचेतन मनावर सोडलेली छाप पूर्ण करण्यासाठी पूर्ण निष्ठेने काम करायला सुरू केलं. मेंदूचा नियम असा आहे की अवचेतन मनाची प्रतिक्रिया चेतन मनात पाठवलेल्या विचारांच्या प्रकारांवरून ठरवली जाते. मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की जर का एखादा विचार आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचेल, तर मेंदूच्या पेशीत त्याची छाप पडते. अवचेतन मनाने एकदा का एखाद्या विचाराचा स्वीकार केला, की ते त्याला साकार करायला तयार होते. विचारांच्या सहमतीने काम करून तो आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्ञानाच्या त्या प्रत्येक भागाचा उपयोग करतो, जो आपण जीवनभर जमवले आहे. ही आपल्या आतील अमर्याद शक्ती, ऊर्जा आणि बुद्धीचा उपयोग करतो. परिणाम पाहण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करतो. अनेकदा तो आपल्या संकटांवर उपाय तात्काळ शोधून काढतो. असे असले तरीही अनेकदा जास्त वेळ देखील लागू शकतो. याची पद्धत अनाकलनीय आहे. याच्याचं एक खूप चांगलं उदाहरण मी तुम्हाला इथे सांगतो, की बऱ्याचदा काय होतं, की एखाद्या वस्तूचं आपल्याला काम पडतं. बघा, एक एक्झाम्पल मी जे नेहमी स्वतःसाठी वापरतोय, मी ते तुम्हाला शेअर करतो. आपल्या घरी जर का स्वीट आणायचं आपल्याला, स्वीट, ओके, तर आपण रोज त्या स्वीटच्या दुकानात जातो का? नाही जात. रोज आपल्याला माहित आहे की आपल्या घराजवळ कुठं स्वीटचं दुकान आहे हे आपल्याला रोज माहित नसतं किंवा आपण जात नाही. बट फर्स्ट टाइम जेव्हा आपल्याला स्वीट आणायचं काम पडलं असेल, तो दिवस आठवा की ज्या दिवशी आपल्याला फर्स्ट टाइम स्वीट आणायचं काम पडलं असेल आणि बरोबर आपण त्या दुकानात गेलो किंवा आपल्या माइंडने आपल्याला ते दुकान दाखवलं. आता हे का होतं माहिती आहे का? कारण असं म्हणतात, आणि ते इट इज रिअल आणि ते खरं आहे, की आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे हा 24/7 चालू असतो. बरोबर आहे? तर जेव्हा आपण कुठल्याही रस्त्याने जातो किंवा कुठलीही गोष्ट करतो, तेव्हा तो सबकॉन्शियस माइंड जो आहे तो सर्व गोष्टी ऑब्झर्व्ह करत असतो. पण जेव्हा त्याच्यावर प्रेशर येते, जेव्हा त्याला आपण सांगतो की मला हे पाहिजे, राईट? तेव्हा तो आपल्याला ती गोष्ट काढून देतो. आता एखादी गोष्ट, आता मी तुम्हाला जे जे सांगेल ते तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा फक्त, ओके? ते तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घराजवळ असलेली पंक्चरची दुकान आठवा. आठवते की नाही बघा, ठीक आहे? तुमच्या घराजवळ असलेलं मेडिकल स्टोअर आठवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घराजवळ असलेलं जनरल स्टोअर आठवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घराजवळ असलेली बँक आठवण्याचा प्रयत्न करा. घराजवळ असलेले असं घर आठवा ज्या घराचा बाहेरून जो कलर आहे तो रेड आहे किंवा ग्रीन आहे. ओके,
तर जसं जसं तुम्ही स्वतःला आदेश द्याल, जसं जसं तुम्ही ऑर्डर कराल, तसं तशा गोष्टी तो तुमच्या समोर आणतो. राईट. आपण मागे एक एक्झाम्पल बघितलं होतं की आपण जर का हा विचार केला की मला होंडा सिटी गाडी घ्यायची आहे किंवा मला मर्सिडीज घ्यायची, तर त्या दिवशी त्या गाड्या आपल्याला का दिसतात? का बरं अचानक त्या गाड्या तेवढ्या रोडवर येतात का? नाही, त्या गाड्या ऑलरेडी रोडवर आहेत. बट नाव युअर माइंड इज स्पेसिफिकली फोकसिंग ऑन दोज थिंग्स. ओके. आपण का बरं रोज गोल रायटिंग करतो? आपण का बरं रोज आपल्या गोलला आठवतो? आपण का बरं रोज 3 ऍक्टिव्हिटी घेतो? आपण का बरं रोज मेडिटेशन करतो? कारण आपण आपल्या माइंडला सवय लावण्याचा प्रयत्न करत आहे. व्हेरी व्हेरी सिम्पल. आपण आपल्या माइंडला सवय लावण्याचा प्रयत्न करत आहे. जे तुम्हाला पॉवरफुल बिलीफ्स दिलेले आहेत ते 64 डेज का बरं वाचायचे आहे? ते का बरं 9 वेळा वाचायचे आहे? कारण जनरली माणसाचं थिंकिंग असं आहे, आपलं थिंकिंग असं असते की आपण कुठल्याही गोष्टीवर एकदम विश्वास ठेवत नाही. सो फर्स्ट 2-3 वेळा तर आपल्याला काय होते, आतमधून निगेटिव्ह हे येतात, रिप्लाय येतात की नाही नाही असं काही होत नसते, अशाने काही होत नसते, अशाने रिझल्ट मिळत नसते. तर त्यासाठी ते 9 टाइम्स का बरं केलेलं आहे की ते 9 वेळा जेव्हा तुम्ही बोलणार, तर बोलता बोलता तुम्हाला हे समजणार नाही की तुम्ही, म्हणजे ते म्हणतात ना, एक इक्बाल नावाचा मूवी बघितला का तुम्ही सर्वांनी? इक्बाल बघितलाय का? बघितला नसेल काही हरकत नाही, मी त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे ते शेअर करतो तुमच्याशी. की त्याचा एक कोच असतो जो त्याला क्रिकेट शिकवतो. ठीक आहे. तो जेव्हा तो क्रिकेट शिकवतो त्याला तो म्हणतो दिल का गेम दिमाग से खेलो, दिल का गेम दिमाग से खेलो असं म्हणतो. तो काय म्हणतो? दिल का गेम दिमाग से खेलो, दिल का गेम दिमाग से खेलो. तो इक्बालला समजत नाही की हा दिल तर इकडे आहे, दिमाग इकडे आहे, हा असा का बरं म्हणतो की दिल का गेम दिमाग से खेलो? कारण तो जेव्हा दिल दाखवायचा प्रयत्न करतो तेव्हा तो डोक्याला हात लावतो, आणि जो जेव्हा दिमाग दाखवायचा प्रयत्न करतो तेव्हा तो इथे हृदयाला हात लावतो, आणि तो काय म्हणतो? दिल का खेल दिमाग से खेलो. त्याला समजतच नाही. मग तो त्याला विचारतो की सर तुम्ही असं का बरं करता, म्हणजे असं का बरं दाखवताय? तर तो त्याला सांगतो की इतकं तुला त्या खेळामध्ये, इतकं तुला त्या कामामध्ये व्यस्त व्हायचं आहे की तुला हे समजलं नाही पाहिजे कि मेरा दिल कौन सा है और मेरा दिमाग कौन सा है. यानी मेरा दिल कहाँ है, मेरा दिमाग कहाँ है, ये मेरे को पता नहीं होना चाहिए, ये आपको पता नहीं होना चाहिए. इतना ज्यादा इन्वॉल्व करना है तुझे खुद को उस काम में, तब जाके तुझे रिजल्ट मिलेगा, तब जाके तू कुछ कर पाएगा. ओके. सो इट इज अ व्हेरी पॉवरफुल डायलॉग ऑफ दॅट मूवी. तो मूवी बघा तुम्ही, खूप छान आहे. ठीक आहे, जर तुम्हाला वेळ असला तर तेच सांगणं आहे यांचं सुद्धा की तुम्ही, तुमचा माइंड तुम्हाला ते सर्व गोष्टी देऊ शकतो, पण तुम्हाला त्याला फोकस करावं लागेल. त्यासाठी आपण 64 डेज का बरं सांगितलेलं आहे की ते 9 टाइम्स जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्हाला स्वतःला समजत नाही की तुम्ही काय, म्हणजे तुमचं इंटेन्शन काय, तेव्हा तो प्युअरली फोकस करेल तुमचा माइंड. कारण तुम्हाला जरी हे समजत नाही आहे तरी त्याला समजत आहे की तुम्ही काय करत. राईट. पाण्यात जसे तुम्ही पडता तसे तुम्ही हातपाय हलवायला सुरुवात करताय. ओके. आपण जर का घरात असं फिरत आहे आणि कुठेतरी आपल्याला जर का हात कुठेतरी लागला तर लगेच आपला हात परत येतो. चटका लागला तर आपला हात का बरं परत येतो? कारण सबकॉन्शियस माइंड इज 24/7 ऍक्टिव्ह. ओके. तुमचं जरी लक्ष नसलं तरी त्या सबकॉन्शियस माइंडचं लक्ष राहते. एक लक्षात. बऱ्याचदा असं होते, लक्षात घ्या तुम्ही, की तुम्ही जर का टेरेसवर आहे, ओके, आणि त्या टेरेसवरून समजा अशी ठिकाण इथून तुम्ही पडू शकता खाली. ओके. बऱ्याचदा असं होते की ते जे पडायची जागा आहे ती थोडी 2 फूट दूर असते, पण त्याच्या आधीच तुम्ही सावध होता आणि तुम्हाला असं वाटतं अरे बापरे आता मी पडलो असतो. झालेलं आहे असं तुमच्यासोबत? आता मी पडलो असतो. झालेलं आहे असं? हे काय बरं झालं माहिती आहे का तुम्हाला? तुमचं लक्ष नव्हतं तेव्हा, तुमच्या सबकॉन्शियस माइंडने तुम्हाला अलर्ट केलं. कारण जेव्हा तुम्ही त्या जागेवर गेले तेव्हा तुम्ही नाही बघितलं, पण त्या सबकॉन्शियस माइंडने ते सर्व जागा बघून घेतली होती आणि त्याला माहित होतं की कुठं कुठं धोका आहे. ओके. दिस इज हाऊ इट इज वर्किंग अँड दिस इज हाऊ पॉवरफुल इट इज. ओके. सो त्याला जेवढं अंडरस्टँडिंग कराल तुम्ही, ते जेवढं जेवढं तुम्ही समजत जाल आता पुढं पुढं, तेवढं तेवढं तुम्हाला आणखी जास्त तुम्ही काम करू शकता. ओके. सो एक टॉपिक आहे छोटासा, तो आपण कम्प्लीट करू. चेतन आणि अवचेतन मनाचे क्षेत्र. चेतन आणि अवचेतन असे मेंदूचे 2 भाग नसून एकाच मेंदूत होणाऱ्या क्रिया आहेत. ओके. देर आर 2 टाइप्स ऑफ काय म्हणू आपण त्याला, प्रोसेस.
ओके. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोसेसेस. ओके. इट इज नॉट 2 मन नाही आहे आपले, पण ते प्रोसेसेस आहेत 2. आपलं चेतन मन तार्किक मेंदू आहे. हा मेंदूचा असा भाग आहे जो पर्याय निवडतो. उदाहरणार्थ, आपण पुस्तकाची, घराची, जोडीदाराची निवड करतो. आपण आपले सर्व निर्णय चेतन मनाद्वारे घेतो, म्हणजे जे आपला ऍक्टिव्ह माइंड जो आहे, ओके, ज्याला आपण म्हणतो कॉन्शियस माइंड. ओके. दुसरीकडे आपल्या सचेतन निवडीशिवायही आपलं हृदय त्याचं काम करत असतं आणि पाचन, रक्तभिसरण तसेच श्वास घेण्याची अनिवार्य क्रिया चालत राहते. ही सर्व कामं आपलं अवचेतन मन करतं. या प्रक्रियेसाठी आपल्या चेतन नियंत्रणाची गरज लागत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही काही करत असाल, आता समजा मी तुमच्याशी बोलत आहे, पुस्तक वाचत आहे, पण माझी श्वास घेण्याची प्रक्रिया चालू आहे. ओके. माझी पचन क्रिया जी आहे ती चालू आहे. ओके. रक्त माझ्या बॉडीमध्ये सुरू आहे. का बरं सुरू आहे? कारण ते सबकॉन्शियस माइंडचं काम आहे, तो त्याचं काम करतो. आणि माझा कॉन्शियस माइंड जो आहे तो काय करतोय, सध्या बुक वाचतोय, तुम्हाला तुमच्याशी बोलतोय, व्हॉट एव्हर. ओके. आपण आपल्या अवचेतन मनावर जी कोणती छाप सोडतो किंवा आपण ज्याच्यावरही गाढ विश्वास ठेवतो, आपलं अवचेतन मन त्याचा स्वीकार करतं. ते आपल्या चेतन मनाप्रमाणे तर्क करत नाही आणि विवाद करत नाही. आपल्या अवचेतन मन त्या मातीसारखं असतं जे कोणत्याही बीजाचा स्वीकार करतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. जी माती आहे, शेतामध्ये जी माती असते, त्याला समजते का कुठलं गवत आहे आणि कुठलं गहू आहे? त्याला समजते का? नाही. जिथे तुम्ही गहू लावता, जिथे तुम्ही बाकीचे बियाणे लावता, तिथं हे पण येते, गवत पण येते. त्याला तिकडे गावाकडच्या भाषेत तण म्हणतात. तण म्हणजे तुम्ही जे पेरता त्याच्या व्यतिरिक्त आलेलं, तर त्या मातीला नाही माहित, ते काही पण जे तुम्ही टाकाल ते उगवणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो नाऊ यू हॅव टू थिंक की तुम्हाला त्याच्यामध्ये कसलं बीज टाकायचं आहे. राईट. आपले विचार सक्रिय आहेत, ते बीज आहेत, नकारात्मक रीतीने काम करतं. आज उद्या ते साकार होईल आणि आपणास पाहिजे ती गोष्ट घडल्या जाईल. लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की आपलं अवचेतन मन कधीही तुमचे विचार चांगले अथवा वाईट ठरवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा योग्य आहेत, अयोग्य आहेत हे ठरवण्याचा प्रयत्न करत नाही. ते फक्त आपले विचार निसर्ग नियमानुसार प्रतिक्रिया देतं. जसे की तुम्ही एखाद्या खोट्या गोष्टीला चेतन समजले तर आपले अवचेतन मन त्याला खरं समजू लागतं आणि त्यानुसार परिणाम देऊ लागतं, कारण आपण चेतन स्वरूपात त्याला खरे समजले होते. ओके. सो कॉन्शियसली तुम्ही ज्या गोष्टीला मानाल ती गोष्ट सबकॉन्शियसली पूर्ण होत जाईल. म्हणून असं म्हणतात की यू जस्ट थिंक अबाउट इट, की मला लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये बरेचदा सांगतात की तुम्ही हा विचार नका करू, तुम्ही हा डाऊट नका आणू तुमच्या मनामध्ये की कसं होईल. ओके. यू जस्ट ऑर्डर युअर सेल्फ की मला मर्सिडीज पाहिजे, दॅट्स ऑल. नाउ हाऊ इट विल कम टू यू, इट इज नॉट युअर रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज नॉट युअर वर्क. ओके. इट इज ये भगवान का काम है. ओके. असं म्हणतात की तुम्ही सोडून द्या फक्त. ओके. तुम्ही यू जस्ट ऑर्डर अँड